आता सुरू होत आहे देशातला सर्वात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत. नमस्कार. थँक यू सो मच. खूप खूप स्वागत आहे तुमचं आपकी अदालतमध्ये. आपकी अदालतमध्ये आज आमचे पाहुणे आहेत फिल्मी दुनियेतले असे झगमगते तारे ज्यांनी अगदी थिएटरपासून सिनेमापर्यंत, दूरदर्शनपासून OTT पर्यंत जबरदस्त यश प्राप्त केले आहे. तुम्हा लोकांचं खूप प्रेम मिळालं आहे. बिहारच्या एका छोट्याशा गावातून मुंबईच्या मायानगरीमध्ये आपली ओळख बनवणारे OTTचे सुपरस्टार मनोज बाजपेयी. आणि आपकी अदालतमध्ये आज आपल्या जज आहेत हिंदुस्तान टाइम्सची चीफ मॅनेजिंग एडिटर एंटरटेनमेंट सोनल कालरा. आणि या अगोदर की आरोपांची मालिका सुरू करूया, आजचे जज सोनल कालरांची परवानगी पाहिजे आजची कारवाई सुरू करायला. नक्कीच परवानगी आहे रजतजी, कारवाई सुरू करा. तर मग चला सुरू करूया आपकी अदालतमध्ये आजचा खटला. पहिला आरोप सुपरस्टार मनोज बाजपेयीवर. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार मनोज वाजपेयींवर आरोप आहे की हे खूपच हट्टी आहेत. मनोजजी लहानपणापासूनचा हट्ट होता. झोपडीमधल्या शाळेत नाही शिकणार, गावामध्ये नाही राहणार. हट्ट होता की ऍक्टर बनणार, पण कोणाला काही सांगणार नाही, गुपचूप बनेन. हे मी नाही सांगितलं म्हणून मी निघू शकलो. जर बोललो असतो तर बोलले असते की कशाला तिकडे नाचायला जातोयस. तर त्यांनी मला ना कधी तिकडनं निघूच दिलं नसतं. मग त्यामुळे झालं असं की 9 वर्षाचा असल्यापासून जेव्हापासून मी अमिताभजींचा बघितलाय ना जंजीर, तर मग तेव्हापासून मी अगदी तिकडनं निघालोच नाही. तोपर्यंत काही बोललोच नाही. एकदा असाच प्रयत्न केला होता की मी विचारून तर बघूया की हे लोक काय समजतायत सिनेमाबद्दल, ॲक्टरबद्दल. तर बघायला तर खूप आवडतं माझ्या वडिलांना आणि ते बोलायचे देखील की अरे अमिताभ बच्चन किती जबरदस्त ॲक्टर आहे. दिलीप साहेब किती चांगले ॲक्टर होते. आणि जेव्हा मी विचारलं की समजा तुमचा मुलगा गेला आणि चांगला ॲक्टर बनला तर काय वाटतं तुम्हाला? त्यांनी भोजपुरीमध्ये सांगितलं, "ए नाचेगा वाला काम थोडी करेगा तू." तर मी समजून गेलो होतो. जर मी यांना सांगितलं तर मग यांना पहिल्यांदा हृदयविकाराचा झटका होईल. त्यानंतर माझी आई जी खूपच कडक आहे, ती मला मुलगा नाही मानणार. म्हणेल की हा माझा मुलगाच नाहीये. नाहीतर मला जाऊच नाही देणार. म्हणून मी हे सगळं माझ्यापर्यंत ठेवलं होतं. मग आई खूप मारायची का जेव्हा फिल्म बघायला जायचात तेव्हा? खूप मारायची. एकदा तर मी फिल्म बघायला गेलो होतो आणि परीक्षा जी होती ती 5 दिवसानंतर होती आणि माझी आई आणि वडील शहरात आले होते. तर मला विचारलं, "कुठे गेला होतास तू?" मी बोललो, की "एक फिल्म बघायला गेलो होतो." "अभ्यास करतोस की फक्त फिल्म बघत बसतोस?" मी बोललो, की "मी अभ्यास करून कंटाळलो होतो." तर थोडं अनवाइंड करायला गेलो होतो. तर तर माझ्या आईपासून खूप भीती वाटायची आणि माझ्या आईची भीती एवढी होती माझ्या कुटुंबामध्ये, की माझ्या आईची भीती माझ्या वडिलांनाही वाटायची. तर मला वाचवणारं कोणीच नव्हतं घरात. कारण सगळ्यात आधी तर माझे वडील माझ्या आईच्या आसपास सुद्धा दिसायचे नाहीत, जेव्हा ती भडकली असेल तेव्हा. तर तिचा धाक एवढा होता, की माझी आई आता काही महिन्याआधीच स्वर्गवासी झाली. जेव्हा ती हॉस्पिटलमध्ये होती, तर जेव्हा ती कुठल्याही गोष्टीवरनं रागावली असेल, तर 6 भाऊ-बहिणींमध्ये कोणाची हिंमत नसायची त्यावेळेला, त्या रूममध्ये ते कोणी जातील म्हणून. तर माझी जी आई होती ती खूपच कडक होती. म्हणून मला भीती खूप वाटायची. म्हणून आणि वडिलांना वाटायचं की मुलाने डॉक्टर बनावं म्हणून. हो, मेडिकलची एंट्रन्स परीक्षा द्यायला गेलो. असा काय कमालीचा हुशार वगैरे नव्हतो मी. पण मला एवढी जास्त भीती होती, की जर मी जे काही उत्तरं लिहिली ती बरोबर निघाली, तर मी खरंच डॉक्टर बनेन मग. तर तर जे प्रश्न असायचे रजतजी, प्रश्न लिहिलेले आहेत, त्यात तुम्हाला काही ऑप्शन्स दिले आहेत, तुम्हाला टिक मार्क करायचा आहे.
तर लिटरली मी ज्या प्रश्नांची उत्तरं मला यायची मी सरळ असं करून लिहायचो. म्हणजे अंदाजे मी उत्तरं लिहायचो. म्हणजे मी बरोबर उत्तरं नाही देणार. नाहीतर मला डॉक्टर बनावं लागेल आणि ॲक्टर नाही बनणार मी. तर मग एंट्रन्स परीक्षेत पास नाही झालो मी. पण माझा एक मित्र होता लहानपणीचा. तर तो काय त्याने सांगितलं, की "यार मी जातोय दिल्ली युनिव्हर्सिटीला. मी तिथे ॲडमिशन घेणार." माझा भाऊ तिथेच राहतो. मग मी म्हणालो, "मलाही घेऊन चल." तर तो म्हणाला, "पैसे आहेत?" मी बोललो, "माहीत नाही वडील किती देतील ते." तर रिझर्व्हेशन करावं लागेल. मला तर बाबा हे माहीतच नव्हतं, की जर ट्रेनमधून लांब जायचं असेल, तर रिझर्व्हेशन करावं लागतं. तर मी विचारलं, "किती पैसे लागतील?" तर त्याने सांगितलं, की ₹50 लागतील. तर मी म्हणालो, "तू माझे दे. मी तुला नंतर देऊन टाकीन." तर मला तो काय म्हणाला, "हॅट साला भिकमंगा माणसा, तू कधी देणार आहेस मला?" चल मी असं करतो, तू ब्राह्मण आहेस तर मी तुला दान करून टाकतो. तर दक्षिणेच्या नावावर काय आहे, मला ते ₹50 कर्ज म्हणून दिल्ली मिळाले. आलात तर मी ऐकलं की एन-एस-डीमध्ये जायचा प्रयत्न केला. स्वप्न होतं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये जायचं. हो, हो. खूप जास्त. आणि हाच विचार घेऊन गेलो होतो मी. कारण की मी जेव्हा बिहारमध्ये होतो, तर तेव्हा राष्ट्रीय नाट्य विद्यालयाबद्दल बोललं जायचं. नसीरुद्दीन शाहच्या इंटरव्ह्यूमध्ये, राज बब्बर साहेबांच्या इंटरव्ह्यूमध्ये आणि त्यात लिहिलं होतं की यात डिप्लोमा मिळतो. तर पहिल्यांदा मला असं वाटलं, "अरे यार, ॲक्टिंग केल्यानंतर डिप्लोमाही मिळतो?" तर मग इथे काय आहे मी, माझ्या बाबांना काय आहे, मी मूर्ख असा बनवू शकतो की मला थिएटरमध्ये डिप्लोमा मिळालाय आणि मी कुठेही नोकरीसाठी अर्ज करू शकतो. हो. पण 4 वेळा एन-एस-डीने तुम्हाला रिजेक्ट केलं होतं. 4 वेळा? तेव्हा पण तुमचा हट्ट नाही सोडलात. कारण की थिएटर करायचं होतं मला. आणि मला एवढं माहिती होतं रजतजी, की एन-एस-डी त्यावेळेला स्कॉलरशिप द्यायचे आणि राहायला हॉस्टेलसुद्धा देत होते. तर सगळ्यात पहिलं की एन-एस-डीमध्ये यासाठी जायचं होतं, जेणेकरून खायची आणि झोपण्याची व्यवस्था चांगली होऊ शकेल आणि त्यानंतर मग तुम्हाला एका ठिकाणी थिएटर करायला मिळेल. 3 ते 4 वेळेला मला त्यांनी ॲडमिशन नाही दिलं. पहिल्यांदा खूप गडबड झाली होती. पहिल्यांदा तर असं वाटलं, की माझं आता सगळं काही संपलंय, आता मी काय करायचं? पण हळू-हळू मंडी हाऊसमध्ये काम करता-करता बॅरी जॉन भेटले. मग त्यांच्याबरोबर थिएटर करायला लागलो. परंतु रिजेक्शन तर हे त्यासाठी मी थोडा हट्टी होतो, की कधीपर्यंत रिजेक्ट करताय ते हो, बघूयाच. हट्टीपणा तर प्रत्येक गोष्टीत दिसतोच आहे. शेखर कपूरने तुम्हाला रोल दिला डाकूचा हो. बँडिट क्वीनमध्ये. पण तुम्हाला असं वाटलं नाही की मी कुठेच दिसलो नाही, मला कोणीच नोटीस नाही केलं? तो काळ असा होता, की जर तुम्ही डायलॉग बोलत नाही आहात, तर त्याचा अर्थ त्यापेक्षा चांगलं आहे, की तुम्ही कॅमेरापासून लांब राहा. त्यावेळी सायलेंट रोल्स किंवा सायलेंट परफॉर्मन्सची एवढी जास्त कदर नव्हती. आणि जर तुम्ही बघितलं तर मी दुसरा हिरो होतो बँडिट क्वीनमध्ये. पण त्यात जो पहिला हिरो होता निर्मल पांडे, त्याला तर एवढी सफलता मिळाली, की म्हणजे सगळे प्रोड्युसर्स, डिरेक्टर्स बॉम्बेमध्ये त्याच्या मागे-मागे. आणि नंतर दुसरा जो रोल ज्याने केला होता मानसिंगचा, तो मी केला होता आणि कमालीची भूमिका केली होती. मला तर असं वाटतं खूप कमाल केली होती मी. पण 5 वर्ष अशी गेली, एक दिवस ना कोणी डायरेक्टर मला भेटायला आला, ना कोणी रोल दिला आणि ना कोणी माझ्याबद्दल एक शब्द लिहिला. आणि त्या फिल्ममध्ये बाकी काम करणाऱ्या सगळ्या कॅरेक्टर्सना कुठे ना कुठे काम सगळ्यांना मिळत मिळालं. होतं. सौरभ शुक्ला, अ, गजराज मग ॲड फिल्ममध्ये करायला लागला. जितेंद्र शास्त्री होते, निर्मल पांडे, सीमा बिश्वास सगळे कुठे ना कुठेतरी बिझी होत गेले. पण माझ्याकडे काम बिलकुल नव्हतं. तरी पण हट्ट नाही सोडलात. आता एक गोष्ट अशी आहे, की जेव्हा पॉकेटमध्ये पैसे नसतील आणि पोटामध्ये अन्न नसेल, तर त्याच्याकडे गमवायला काहीच नसतं. मिळवायला फक्त आभाळच असतं. तर ही गोष्ट मी लक्षात ठेवली होती. ही तुमची गोष्ट अगदी बरोबर आहे. महेश भट्टने तुम्हाला स्वाभिमानमध्ये काम दिलं. हो. त्याचा सुद्धा काहीच फायदा नाही झाला. त्याचा फायदा सगळ्यात जास्त हा झाला, की अ, मला महेश भट भेटले. म्हणजे 4 वर्ष, 5 वर्ष नंतर त्यांनी असंच आपल्या घरी टीव्ही लावून बघितलं, की बघूया काय चाललंय आपल्या स्वाभिमानमध्ये आणि ते माझं नशीब चांगलं होतं, की माझा सीन सुरू होता. तर त्यांनी फोन केला आपल्या प्रोडक्शनवाल्यांना आणि विचारलं, "अरे, हा अभिनेता कोण आहे, जो हा वाला रोल करतोय?" तर त्यांनी सांगितलं, की "या ॲक्टरचं नाव मनोज वाजपेयी आहे." "नाही, नाही, हा तर खूप चांगला ॲक्टर आहे." ते म्हणाले, याचा नंबर मला पाठवा." तर त्यांनी सांगितलं, "पेजरचा नंबर आहे." पेजर असायचा तुम्हाला आठवत असेल तर. तर पेजरवर मेसेज आला, "कॉल मी ऑन धिस नंबर महेश भट." तर मला वाटलं, की कोणीतरी आहे जो मला एकदम वेडा बनवतोय. आता काय बनवतंय हे तर तुम्हाला समजलंच असेल. मग माझ्या डोक्यात एक विचार आला, की जर समजा कोणी बनवत नसेल आणि खरावाला असेल तर मग तर खूप मोठी गडबड होईल. तर मग मी फोन केला खाली जाऊन त्या पी-सी-ओवरून
तर ते भट साहेबांशी बोलणं झालं. त्यांनी सांगितलं, की आता लगेच ये आणि मी त्यांच्या घरी गेलो मग. आणि मग त्यानंतर त्यांनी मला त्या तमन्ना फिल्ममध्ये रोलसुद्धा दिला. पूजा भट प्रोडक्शनची पहिली फिल्म होती, ज्यात परेश रावलसुद्धा होते, मी होतो. पण एक कमालीचा किस्सा आहे. परेश रावलजींच्या डेट्सचा खूप घोळ होत होता. तर महेश भटजींनी मला जेव्हा माझं काम बघितलं स्वाभिमानमध्ये, तेव्हा मला बोलावलं होतं, की हा विचार करून, की परेश रावलजी कोणत्या कारणाने नाही करू शकले, तर मग हा रोल मी या मुलाकडनं करून घेईन. आणि खूप मला मान दिला, खूप धैर्य दिलं, हिंमत दिली आणि माहीत नाही त्यांना काय दिसलं माझ्यामध्ये. त्यांना असं वाटलं, की हा माणूस खूप त्रासलेला आहे. ते म्हणाले, "असं वाटतंय, की तुला शहर सोडून जावंसं वाटतंय." जी गोष्ट एकदम बरोबर होती. परंतु जाऊ नकोस अजिबात. तू असा ॲक्टर आहेस, की हे शहर तुला एवढं देईल, की तू कधी विचारसुद्धा नाही करू शकणार. मनोजजी, तुम्ही सगळी गोष्ट सांगितलीत, हो. पण मुख्य गोष्ट सोडून ती ही, की महेश भट साहेबांनी तुमच्यासाठी व्हिस्कीची बाटली उघडली होती. बघा, मी होतो एकदम छपरी. आम्ही लोकं ओल्ड मॉन्क पिणारी माणसं. आणि ते सुद्धा मिलिटरी कॅन्टीनमधून कोणाकोणाला स्वस्तातली मिळते. हो, हां. स्वस्त दरामध्ये मिळायची ना. तर तिकडून आम्ही जुगाड करायचो. आणि त्यांनी माझ्यासमोर दुनियेतली सगळ्यात चांगली त्या काळातली स्कॉच ठेवली, ब्लू लेबल. आणि स्वतः ते तर अजिबात पीत नाहीत. त्यांनी सांगितलं, "हे बघ, मी तर पीत नाही." त्यांनी फक्त उघडली, असा वास घेतला आणि माझ्यासमोर ठेवली. म्हणाले, "मी आधी खूप प्यायचो मनोज. पिऊन-पिऊन खाली पडायचो, म्हणून आता सोडली. आता ही तू पी." तर मी सांगितलं, की "सर, मी पितो." तर प्यायलो, काहीच नाही झालं. 10 मिनिटं, 15 मिनिटं काहीच नाही झालं. मग बोलणं सुरू राहिलं. मग अजून टाकली आणि यावेळी जरा जास्त टाकली. कारण जर का जायला लागलं तर वाटलं थोडी चढेल, पण काहीच नाही झालं मला. तिसरा पण टाकला आणि ते स्वतःही सांगत होते, "हो, हो, पी, पी, पी ना." आणि तिसरा टाकला, आम्ही बोलतोय आणि भटसाहेब जेव्हा बोलतात तेव्हा कसे बोलतात माहिती आहे ना, किती एंगेजिंग करतात. पण एवढं असून देखील माझ्या डोक्यात हे होतं, की ही चढत का नाहीये मला? ही दारू फक्त बोलायला महाग आहे. अच्छा, या ब्लू लेबलची खास गोष्ट काय होती हे तुम्हाला जाणलं पाहिजे. ती चढतेच अर्ध्या तासानंतर. तोपर्यंत मी 4 पेग प्यायलो होतो आणि मला माहीत नव्हतं, की ही अर्ध्या तासानंतर चढणारी दारू आहे. जेव्हा ती चढली, त्यानंतर सगळ्यात आधी असं घडलं, की मला महेश भट दिसायचे बंद झाले. मग त्याच्यानंतर ते जे काही बोलत होते, ते मला असं वाटलं, की मी स्वप्न बघतोय आणि कोणी एक माणूस वॉव, वॉव, वॉव. तर तो खूप कमालीचा किस्सा होता. हो, आणि अशाच प्रकारे सत्या, हो, ज्याच्यात आपण भिकू म्हात्रेची चर्चा बघितली, हो. आपण काही शॉट्स पण बघितले, की एवढी लोकांना पसंत पडली. त्या फिल्ममध्ये तुम्ही हिरो बनणार होते का? हो, म्हणजे आधी काय झालं, की एक दौड फिल्ममध्ये परेश रावलजींबरोबर 3-4 त्यांचे हेंचमॅन होते. तर त्याकरता बोलावलं होतं मला आणि रामगोपाल वर्माजींनी मला विचारलं, की "तू काय-काय केलंयस?" "तू?" तर मी सांगितलं, की "मी ती स्वाभिमान नावाची एक सीरीज करतोय, सीरियल करतोय दूरदर्शनवर." ते आणि पहिले मी ती बँडेड क्वीन केली होती. तर त्यांनी विचारलं, "बँडेड क्वीनमध्ये कोणता रोल केला?" "ती तर माझी फेव्हरेट फिल्म आहे." मला शेखर कपूरची ती फिल्म बघून मला अशी जाणीव झाली आहे, की मला त्याच्यापेक्षा चांगली फिल्म बनवायची आहे, कोणत्याही परिस्थितीत. नाहीतर मी डायरेक्टर नाहीये. तर मी म्हटलं, "सर, मी त्यात मानसिंगचा रोल केला होता." तर त्यांनी विचारलं, "तू मानसिंगचा रोल केला होता?" मी म्हटलं, "हो." "तू तर खूपच यंग वाटतोस." तर मी म्हटलं, "हो, त्यात बऱ्यापैकी मेकअप केला होता." ते लिटरली त्यांच्या सीटवरनं उभे राहिले आणि त्यांनी सांगितलं, की "तू हा वाला रोल अजिबात नाही करायचा, ज्यासाठी तू आलायस इथे. यासाठी तुला ₹35,000 मिळतील, बाकी काही नाही मिळणार. त्या वाल्यामध्ये मी तुला मेन रोलमध्ये घेणार आहे आणि तू आत्ताच्या आत्ता जेवढी कामं तुझी चालू आहे, ती बंद कर. तो रोल तू करणार आहेस आणि ते म्हणजे त्या स्क्रिप्टचं काम चालू आहे." आणि मग माझ्या डोक्यात आलं, की या मुंबई शहरात अशी मोठी-मोठी वचनं तर बऱ्याच जणांनी दिली. पण काही झालं तर नाही. पण हे एक वचन आहे, जे रामगोपाळ वर्मा करतायत. तर मी म्हटलं, "नाही सर, ते 35,000 वालं काम द्या मला आधी."
त्यानंतर दुसरी जेव्हा होईल तेव्हा मी ती सुद्धा करीन सर. पण मला हे माहीत नव्हतं, की तो माणूस एवढा सीरियस होता या गोष्टीला घेऊन, की त्यांना मुंबई माफिया फिल्म बनवायची होती. मला ते मेन रोलमध्ये घेत होते. मग अनुराग कश्यपला घेऊन गेलो मी, सौरभ शुक्ला आले. सगळ्यांनी लिहायला सुरुवात केली. तर नंतर असं कळलं, की ते असे म्हणाले, की "यार मी हा हिरोवाला जो रोल आहे, तो दुसरा कोणाला तरी देईन आणि या दुसऱ्या रोलसाठी मला ॲक्टर हवाय, तो तू कर." मला इतकं वाईट वाटलं होतं ना त्या दिवशी सांगू नाही शकत. मला वाटलं, की यार परत तो ॲक्टिंगवाला रोल म्हणजे बस झालं आता. माझं करिअर आता एवढंच राहणार आहे बहुतेक. पण मला माहीत नव्हतं, की भिकू म्हात्रे जो आहे, माझ्या आयुष्यामध्ये माझं पूर्ण आयुष्य बदलायला आलेलं आहे. माझं पूर्ण करिअर बदलून गेलं होतं त्यानंतर. यात काहीच शंका नाही, की लोकांनी तुम्हाला हो. खूप पसंत केलं. पण ते करताना तुम्हालाही काही अडचण आली नसेल. बिहारमध्ये ज्या गावामध्ये तुम्ही राहत होतात, तुम्ही सुद्धा एक गँग बनवून फिरायचात. ते जे 12वी नंतर जे बोर्डानंतर मी निघू नाही शकलो रजतजी तिकडनं. तर करायला काहीच नव्हतं तिथे. थिएटर नव्हतं, ड्रामा पण नव्हता आणि मी काही करून जे इंटरचा जो आहे तो पूर्ण कोर्स करत होतो कॉलेजमध्ये. अजिबात मनापासून करत नव्हतो. तेव्हा भरपूर मित्र भेटले मला. त्यानंतर मला खूप मजा यायला लागली होती. ती स्ट्रीट फाईट, ती गँग बनवून चालणं, त्या फिल्म बघायला जायचं. ते तिकडे जाऊन त्या गल्लीतल्या गुंड्याला भिडायचं, त्या तिकडच्या गुंड्याला भिडायचं. तर तसं आयुष्य मी खूपच जवळून पाहिलंय आणि खूप मोठमोठ्या क्रिमिनल्सना मी तिकडच्या पाहिलंय. कदाचित ते माझा तो भिकू म्हात्रेचा जो काही परफॉर्मन्स आहे, तो शक्य फक्त याच कारणामुळे झाला, कारण मी त्याचं आयुष्य अगदी जवळून पाहिलं होतं. आणि भिकू म्हात्रे अ, मुंबईचा माफिया किंग होता. परंतु पूर्णच्या पूर्ण रेफरन्स मी घेतला होता. आमच्या बेतिया शहराच्या एक मोठ्या क्रिमिनलचा. तो सुद्धा कलरफुल हे घालायचा, शर्ट घालायचा आणि खाली बनियान घालायचा आणि वर शर्टाची बटणं उघडी ठेवायचा. तर ते जे पूर्ण आयुष्य होतं, ते माझ्या कामात आलं. त्याने माझं करियर बनलं. पण हा निगेटिव्ह रोल्सचा चांगल्या प्रकारे सगळं सुरू होतं आणि मग तुम्ही हो. अक्समध्ये अमिताभ बच्चन बरोबर एक रोल हो, केला. त्यात अमिताभ बच्चनजींबरोबर मला जेव्हा तो रोल मिळाला, 6 महिने लावले होते मी तयार होण्यासाठी, राघवनसाठी. माझ्या हिशोबाने पहिला जो जोकर, जो बॅटमनचा जोकर माहिती आहे तुम्हाला? जो पहिला जोकर होता, तो आम्ही लोकांनी केला होता, अक्समध्ये. तुम्ही तर एकदम मुरलेले खलनायक बनला होतात. फिल्म इंडस्ट्रीला वाटायचा एक चांगला विलन आला आहे. हो. पण तुम्ही तुमच्या हट्टावर कायम राहिलात, की नाही आता निगेटिव्ह रोल नाही करणार? नाही बघा ते निगेटिव्ह रोलच्या नावाखाली विलन बनवायचे. कशात तरी आमिर खान मारतोय, कशात तरी शाहरुख मारतोय, कधी सलमान मारतोय. तर मी म्हणालो, "अरे यार, हे हे मला नाही जमणार." हे याच्यापेक्षा मला कॅरेक्टर ओरिएंटेड रोल करायची गरज होती. आणि विलन असा पण नको वाटायला, की तो मंगळ ग्रहावरून आला असेल. पण अशा प्रकारचे रोल मिळाले नाही, तुम्ही केले नाहीत आणि 7 वर्ष रिकामे बसून हो. राहिलात. नाही रिकामा नाही बसलो. काही काही कामं केली. खूप चांगली कामं नव्हती, पण काही-काही चांगली कामं केली. जसं की स्वामी एक चांगला चित्रपट केला होता. 10 तोला खूप चांगला चित्रपट होता. ॲसिड फॅक्टरी नावाचा चित्रपट केलेला. तो देखील एक चांगला चित्रपट होता ज्यामध्ये आता मी तुम्हाला हो. तसल्या चित्रपटांची नावं हां. ऐकवतो. फरेब हो, नाही चालला. हो. बेवफा सगळेच आपटले. नाही हो, चालला. इंतकाम पण नाही हो, चालला. त्यानंतर मनी है तो हनी है, हो. ॲसिड फॅक्टरी, जेल हे सगळे चित्रपट आले आणि गेले. गेले पण. पण यामुळे असं झालं, की माझ्या घरातलं जे अन्न आहे, ते शिजत राहिलं. जे काही चित्रपट होते, ते त्यांनी येऊन मला कुठे ना कुठे जे वाईट दिवस होते, त्या वाईट दिवसात देखील मला वाईटपणाची जाणीव होऊ नये, यासाठी या चित्रपटांनी मदत केली. पण रजतजी मला एक गोष्ट नक्की ठाऊक होती, की यार मला काम तर येतं. मला फक्त एक रोल हवा आहे आणि माहीत नाही तो रोल मला कधी मिळेल ते. ज्या दिवशी तो रोल मिळेल तेव्हा मी परत येईन आणि तो रोल होता राजनीतीमध्ये जे प्रकाश झाजींनी मला दिला होता. ते जिस दिन करारा जवाब मिलेगा प्रोमो सुरू झाला, त्या दिवसानंतर माझ्याकडे पुन्हा कामच काम येत राहिलं. पण तुमचं तर म्हणणं होतं, की निगेटिव्ह रोल नाही हो. करणार. मग राजनीतीमध्ये निगेटिव्ह रोल केला. मग सरदार खानचा रोल गँग्स ऑफ वासेपूरमध्ये. नाही निगेटिव्ह म्हणजे तसा निगेटिव्ह ठीक आहे. ज्याची स्वतःची कहाणी आहे. तर एक विलन असेल तर तो सुरुवातीपासूनच डागा आज आज मैं तेरा खून पी जाऊंगा. तर हे अशा प्रकारचे रोल किंवा मला मग आज नको होते. सोना कहाँ हो, उतरेगा? हो. सोना कहाँ उतरेगा? आज सोना मड आयलंड पे उतरेगा. असे काहीतरी तर अशा प्रकारचे रोल मला करायचे नव्हते. तर हे हे असे निगेटिव्ह रोल आहेत जे राजनीतीबद्दल तुम्ही बोलताय. मी याला निगेटिव्ह नाही मानत. त्यामध्ये 2 कुटुंबांची लढाई होती आणि मी एका कुटुंबातला मोठा मुलगा होतो.
दुसऱ्या कुटुंबातला मोठा मुलगा अर्जुन रामपाल आणि छोटा मुलगा रणवीर कपूर होता. तर ही त्या 2 कुटुंबांमधली लढाई होती. त्यात बरोबर कोण आहे, चुकीचं कोण आहे हे सांगणं खूप कठीण होतं. या प्रकारचे रोल जेव्हा मला मिळायचे ना, तेव्हा मला खूप मजा यायची हे करायला. तर सरदार खानचा रोल कसा मिळाला? अनुराग कश्यप त्यांनी मी आणि त्यांनी जे आहे आमच्यात बोलणं बंद केलं होतं, कारण आमच्यामध्ये भांडण झालं होतं. आम्ही बोलत नव्हतो, मतभेद झाले होते काही. तर त्याचाच फोन आला होता रात्री 10 वाजता, की "तुम्ही माझ्यासोबत काम कराल का?" आणि तेही 10 वर्षांनंतर. तर मी म्हटलं, "का नाही?" तर म्हणाला, "माझ्याकडे स्क्रिप्ट आहे, तुम्ही कधी हे वाचाल?" मी म्हणालो, "तू एक काम कर, तुझी गाडी पाठव, माझा ड्रायव्हर तर गेलाय. मी आताच तुझ्या ऑफिसमध्ये येतो." आणि मी गेलो आणि त्याने वाचायला सुरुवात केली. त्याचा असिस्टंटही बसला होता. मला अर्ध्यातच असं वाटलं, की मी ही फिल्म करतोय. तर मी म्हणालो, की "तू रेड वाईन मागव." तर तो म्हणाला, "तुम्ही तुम्ही पूर्ण वाचून तर घ्या. पूर्ण वाचून तर होऊ द्या, मग आपण करूया." मी म्हटलं, "नाही, नाही, आताच मागव." त्याने मागवलं आणि तो मुलगा गेला आणायला आणि हा वाचत राहिला. मग मी त्याला विचारलं, "तू हा बनवणार आहे कसा? ते सांग. कसा बनवणार आहेस तू?" तर म्हणाला, "ही ना माझ्यासाठी एक कमर्शियल फिल्म आहे आणि सरदार खान माझ्या फिल्मचा या पार्ट 1 चा हिरो आहे. तर आणि माझा हिरो एकदम वेगळा असला पाहिजे. मी ज्या प्रकारे कमर्शियल चित्रपटांकडे बघतो तसा असला पाहिजे." मी म्हणालो, "कसा?" तर तो म्हणाला, "आडवा-तिडवा, सामान्य माणसासारखाच." तर मी म्हटलं, "ठीक आहे." मग पुढच्या वेळेला जेव्हा तो भेटला तेव्हा मी म्हटलं, "केस काप माझे अनुराग." तर मग तो म्हणाला, "ठीक आहे." आणि केस कापायला सुरुवात केली. तर जे केस कापायला आले होते ते बार-बार थांबलेच नाही. मी म्हटलं, "ओ भाऊ झालं, बस झालं आता." तर म्हणाले, "नाही, नाही, आता नाही, करत राहा, करत राहा." असं म्हणून आता काहीच नाही राहिले. सगळेच. तर अशा पद्धतीने सरदार खानचा लूक ठरवला होता आम्ही लोकांनी. आणि त्या रोलमध्ये त्या शिव्या होत्या त्याची चर्चा खूप जास्त होती. माझ्या माझ्या आयुष्याचा हा त्रासदायक भाग आहे, की मी मी जेव्हा चांगलं काही बोलतो तेव्हा कोणीच वाह-वाह करत नाही आणि जेव्हा शिव्या देतो तेव्हा सगळेच कौतुक करतात. कोणीतरी सांगितलं, की आता शिव्या डायलॉग रायटरच्या नव्हत्या, मनोज बाजपेयीच्या स्वतःच्या होत्या. हो, भरपूर साऱ्या, खूप साऱ्या. ते जो जीता वही सिकंदरच्या नंतर आणि मग ते ते मला वाटलं, की यार हा सीन इथे नाही संपला पाहिजे. सीन जो आहे तो सीन चांगल्या प्रकारेच कन्क्लूड झाला पाहिजे. तर मग मी इम्प्रोव्हाईज केला आणि मी जेव्हा इम्प्रोव्हाईज केलं तेव्हा तिथे डॉक्टर बसला होता. तो हसता-हसता तिथेच पडला. तो म्हणाला, "यार मनोज असं बोलू शकतो तर मग मी का नाही बोलू शकत?" तर मग डायरेक्टरने सांगितलं, की "हे बघा तुम्हाला जर मिळत असेल संधी आणि ते बरोबर आहे शिवी देणं, तर मग द्या तुम्ही." मग त्याने सुद्धा ट्राय केलं. तर त्याने जेव्हा ट्राय केलं तेव्हा डायरेक्टरने तो सीन तिथेच थांबवला. "इट इस नॉट वर्किंग." त्याने दिलेल्या शिव्या चांगल्या वाटतायत. हे आपण जसं नेहमीच्या आयुष्यात ते म्हणतात ना, वागत असतो, प्रयत्न हाच असतो, की आम्ही ती गोष्ट पडद्यावर घेऊन येऊ. पण शिवी जी आहे, ती आपण उगाचच कोणाला देत नाही. कितीतरी वेळा शिव्या स्वतःच लिहिलेल्या असतात, त्याही आपण काढून टाकतो, की बाबा याशिवाय सुद्धा चालू शकतं. नाही इथे शिवी हवी आहे, कारण ज्या प्रकारचा कॅरेक्टर आहे आणि ज्या प्रकारची सिच्युएशन आहे, इथे शिवी असणार. तिथे आम्ही मोरॅलिटी घेऊन येऊ शकत नाही. कारण उद्या बघितलं तर Twitterवर लोकं कसे लागलेलेच असतात आणि Twitterवर रोज शिव्या देतात लोकं. मग फिल्ममध्ये शिव्या द्यायला एवढा त्रास काय? असं तर नाहीये की Twitterवर ज्या शिव्या देतात त्यांचा सत्कार होऊ शकतो म्हणून? असं तर नाहीये ना? एकदम बरोबर बोललात तुम्ही. जनतेपैकी कोणाला प्रश्न विचारायचा आहे? गँग्स ऑफ वासेपूर त्यात तुमचा एक मुनादी खूप फेमस झालेला. सर तो नाही का? हजरात, हजरात, हजरात वाला. सर प्लीज आम्हाला एकदा तो डायलॉग ऐकवा ना. त्यामध्ये एक शिवी आहे, पण मी त्याच्या सकटच बोलेन. बाकी तुम्ही म्यूट करून ऐका हां. काय हे? ओके. हजरात 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 बड़े अफसोस के साथ ये सूचित किया जाता है कि कल रात वासेपुर की एक लड़की को अगवा कर लिया गया है। हजरात अगले 24 घंटे में लड़की अपने घर नहीं पहुंची तो पूरे इलाके में इतना बम मारेंगे कि इलाका धुआं धुआं हो जाएगा और रामाधीर सिंह के पूरे खानदान से का नाच नचाएंगे। मनोज जी,
या टाळ्या हे सिद्ध करतात की तुमचा हा हट्ट किती यशस्वी हो. ठरलाय. इथे एक आपण ब्रेकसाठी थांबूया. ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये मनोज वाजपेयींवर जनतेचे आरोप आणि प्रत्यारोप सुरूच राहतील. माहितीये का तुम्हाला मी त्यात का शिवी दिली ते? लोकांना वाटत असेल की मी अशीच शिवी दिली आहे म्हणून. तुम्ही बनारसला गेलात का हो रजतजी? गेलो ना. हो हा? तिथे तर चांगलं बोलणं देखील शिव्याशिवाय होत नाही. स्वागत आहे तुमचं आपकी अदालतमध्ये. आज आपले पाहुणे आहेत मनोज वाजपेयी. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार मनोज वाजपेयी यांच्यावर आरोप आहे की हे प्रत्येक ठिकाणी आपलीच मर्जी चालवतात. एक खूप फेमस गाणं आहे, मैं चाहे ये करू मैं चाहे वो करू मेरी मर्जी. तर मला वाटतं की तुमचं हे थीम सॉन्ग असायला पाहिजे. सगळ्याच ठिकाणी मेरी मर्जी. जर मी माझ्या मर्जीनुसार नसतं केलं तर एका खेड्यातल्या शेतकऱ्याच्या मुलाला तुमच्याकडून हे इतकं प्रेम आणि इतका मान कसा मिळाला असता मला सांगा. तर मग कुठे ना कुठे तुमचं नाव तुम्ही तुमच्या मर्जीने ठेवू शकला नव्हता, तर तुम्हाला तेही बदलायचं होतं. माझ्या वडिलांनी मनोज कुमारवरच्या त्यांच्या जे काही प्रेम आहे म्हणून त्याच्यावरनं माझं नाव मनोज ठेवलं होतं. जोपर्यंत मी मोठा झालो तोपर्यंत जे आहे कोणत्याही बाजारात बिहारमध्ये तुम्ही जा तिथे दिसेल तुम्हाला मनोज पंचरवाला, मनोज लिट्टी चोखावाला, मनोज सायकलवाला, मनोज मीठ भातवाला. त्यावेळची परिस्थिती अशी होती की जर कोणी वरून थुंकलं जरी तरी ते पडायचं मनोजच्याच अंगावर. इतकं कॉमन नाव झालं होतं ते की मला वाटायचं असं काहीतरी नाव असावं जे कोणाचंच नसेल. तर मी नाव ठरवलं होतं समर, की मी स्वतःचं नाव समर ठेवेन. पण शूल चित्रपटात संजय सिंग नाव ठेवलं होतं त्यांनी माझ्या पात्राचं, ते अनुराग कश्यपने. तर मी म्हणालो यार हा ज्या प्रकारचा रोल आहे त्याचं नाव संजय नाही असलं पाहिजे. तर त्याने विचारलं मग काय नाव असलं पाहिजे. मी म्हटलं याचं नाव असलं पाहिजे समर प्रताप सिंग. कारण मी स्वतःचं नाव नाही बदलू शकलो तर मी माझ्या पात्राचं नाव बदलून टाकलं. आणि हे देखील ऐकलंय की तुम्हाला तुमचा चेहरा आवडत नाही, तो देखील तुम्हाला बदलायचा होता. हो बरोबर. म्हणजे आता जरी ही अशी कोणती टेक्नॉलॉजी आली की यामध्ये काही सुधारणा होऊ शकते. तर थोड्या सुधारणा नाही, खूप सुधारणांची आवश्यकता आहे. पण त्याची ते मी भरपाई करतो माझ्या कामाने. तर त्यामुळे अजून तरी मी टिकून आहे. परंतु ज्या प्रकारे हे एआय वगैरे जे आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स वगैरे जे काही येतंय, त्यामुळे तर खूप म्हणजे या जगातून जाण्याच्या आधी एकदा तरी नक्की बदलून घेईन मी. कोणतरी म्हणत होतं तुमचा जेव्हा मेकअप चालू असतो तेव्हा तुम्ही आरशात स्वतःचा चेहरा नाही पाहत. नाही, अजिबात नाही बघत. काही बघण्यासारखं नाहीच आहे तर काय बघू मी? म्हणून तर मी विचार केलाय की मरण्याच्या आधी जर काही टेक्नॉलॉजी आलीच, तर एक चांगला चेहरा जो आहे तो इथे लावला जाऊ शकतो. काहीच हरकत नाहीये. जो सत्याचा रोल होता, मी ऐकलंय की त्यासाठी तुम्ही स्वतःचे रायटर घेऊन गेला होता. नाही. ते तर सुरुवातीपासून रामगोपाल वर्माजींनी सांगितलं होतं मला रायटर्स हवे आहेत आणि मी जे बँडेड क्वीनमध्ये इतक्या सगळ्या टॅलेंट्स बरोबर काम केलंय वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये, मला त्या प्रकारचे टॅलेंट्स तुम्ही आणून द्या. तर सगळ्यात आधी त्यांनी सांगितलं की मला एक खूपच क्रांतिकारी रायटर हवा आहे, जो नवीन पद्धतीने. तेव्हा तर मी भेटलो होतो अनुराग कश्यपला. आम्ही सगळेजण यंग होतो आणि तो माझ्याहून खूप लहान होता. तर अनुराग कश्यपला मी घेऊन गेलो आणि त्यानंतर त्यांनी सांगितलं की डायलॉग रायटर पाहिजे. तर सौरव शुक्ला तेव्हा माझा खूप चांगला मित्र होता. मी त्याला सुद्धा घेऊन गेलो. तर अशा काही खूप गोष्टी मी पण अशा खूप साऱ्या गोष्टी सांगू शकतो. ते दी फॅमिली मॅन. हो, त्यांनी तुम्हाला स्क्रिप्ट ऐकवली, तिवारीचं कॅरेक्टर सांगितलं. हो. तुम्ही एकदम लक्षपूर्वक ऐकून घेतलं. त्याच्यानंतर डायरेक्टरला म्हणालात, "मी सांगतो की तिवारी कसा असायला पाहिजे." तुम्हाला वाईट वाटतो का श्रीकांत तिवारी? फॅमिली मॅन सुरू होण्याच्या आधी श्रीकांत तिवारीची गोष्ट अशी आहे की हा बनारसमध्ये राहणारा, तिथे जन्म झालेला त्याचा, तिथून दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये आला. दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये UPSC पूर्ण केलेला मनुष्य आहे आणि आता जो आहे तो इंटेलिजन्समध्ये काम करतो आहे. माहिती आहे का त्यात मी शिव्या का दिल्या आहेत ते? लोकांना वाटत असेल की मी अशी शिवी दिली आहे. तुम्ही बनारसला गेलात का रजतजी? हो, गेलो ना, हो. हो ना? तिथे तर
चांगलं बोलणं देखील शिव्यांशिवाय होतच नाही. तर त्याची सवय तशी आहे, बोलणंच तसं आहे. दिल्ली युनिव्हर्सिटीमध्ये त्याच्या बायकोला भेटतो जी साऊथ इंडियाची आहे. आणि मग या लोकांचं ट्रान्सफर होतं मुंबईसारख्या शहरात. तर अशी गोष्ट आहे. आता जर त्याला बनारसची दाखवायची आहे आणि तसं बनवलं पण आहे, तर त्याबरोबर न्याय तर केलाच पाहिजे ना. म्हणून तो मनुष्य अशा प्रकारे त्याच्या मुलांसोबत आणि आणि बनारस स्वतःच्या मुलाला काय म्हणतो की जोरात फूक मारू नको, नाहीतर बागून हवा निघून जाईल. तर त्यात बघा, त्यात आमच्या नॉर्थमध्ये कसं असतं, की बाप जो असतो, तो आपल्या बायकोला आणि मुलीला खूप घाबरतो. आणि मुलाला स्वतःचा कॉम्पिटिटर समजतो. तर मुलाला शिवी द्यायला तो एक क्षण सुद्धा इथे-तिथे बघत नाही, पण मुलींसमोर तो शिवी देखील देऊ शकत नाही. तर त्याला नॉर्थकडचा बाप दाखवला मी. तर म्हणूनच तो त्याच्यासमोर कोणत्याही प्रकारे बोलत असतो आणि खूप त्रासलेला आहे. स्वतःच्या मुलापासून खूप त्रासलेला आहे. त्याला वाटतं, की अरे, आपल्या घरात असा नालायक कसा जन्माला आला? जेव्हा त्याला म्युझिक शिकायचं असतं, त्याला अजिबात तालाबद्दल जराही माहिती नसते. त्याला वाटतं, की माझे पैसे वाया जात आहेत. सरकारकडनं जो पगार येतोय, तो विनाकारण याच्या क्लासमध्ये खर्च होत आहे. पण आता जो तुमचा नवीन चित्रपट येत आहे, त्यामध्ये खूप गुड लुकिंग आहात तुम्ही असं ऐकलंय. हो, खूप सुंदर आहे मी. हे बघा, जर थोडासा मी गुड लुकिंग झालो, तर मी देखील म्हणू शकतो, की आय एम टॅलेंटेड अँड आय एम गुड लुकिंग टू. कदाचित गुड लुकिंग ह्यासाठी एक बंदा काफी आहे चे प्रोड्युसर मला सांगत होते की यामध्ये डायरेक्टर कोण असेल हे देखील तुम्हीच ठरवलं. बघा बघा, खूप साऱ्या गोष्टी या माझ्या मर्जीने होत नाहीत. माझ्या प्रोड्युसरची मर्जी. आणि मी त्यांना विचारलं, सुपूर्ण आणि विनोद भानुशाली यांना, की ऐका, की कहाणी तर मला खूप चांगली वाटली आहे, पण याचा डायरेक्टर कोण आहे? तर ते म्हणाले, की ते ते तुम्ही ठरवा. मी म्हणालो, ठीक आहे. मी म्हटलं, रायटर? ते पण तुम्हीच ठरवा ना. आता जेव्हा त्यांनी मला सांगितलं, त्यामुळे असं झालं, की बंदा फिल्मचे जे डायरेक्टर आहेत, अपूर्व सिंग कार्की, यंग मुलगा आहे. आणि त्या मुलाने ॲस्पिरंट म्हणून एक शो सुरू केला होता YouTubeवर. चांगला होता ना? हां? तर त्या डायरेक्टरला मी म्हणालो, की हाच डायरेक्टर असेल. सर एकदा त्याचं काम बघा. तर सुपूर्ण म्हणाला, की मी ओळखतो याला, मी घेईन. आणि जी फिल्म बनवली आहे, आज मी म्हणू शकतो, की बंदा फिल्म माझ्या स्वतःच्या करिअरमधली वन ऑफ द बेस्ट फिल्म आहे. तुम्ही सगळे नक्की बघा. बघा, जेव्हा या फिल्मचा जसा ट्रेलर आला तिथूनच वाद सुरू झाले होते. हो. आसाराम बापूंच्या लोकांनी केस केली. माहीत नाही का केस केली? आम्ही तर कोणाचं नावही नाही घेतलं. आता बघा, विक्टिमचे वकील त्या विक्टिमच्याच वकिलासारखे दिसतात. त्यांचं नाव पण तेच आहे. आसाराम बापूंचे जे वकील आहेत, राम जेठमलानी, सुब्रमण्यम स्वामी, ते पण तसेच दिसतात तुमच्या मूव्हीमध्ये. मला हे नाव खूप आवडलं, सोलंकी. किती मस्त नाव आहे ना? आतापर्यंत आम्हा लोकांचं काय व्हायचं, हिंदी चित्रपटांचं पात्रांची नावं, हिरोंची नावं, राहुल, देव आणि किती मस्त आहे. हां? सोलंकी, वकील सोलंकी. हो ना? एक एक नवीन प्रकारचं नाव आहे, नवीन प्रकारचा हिरो आहे, जो आपल्यामधूनच येतो, सामान्य माणसांमधूनच येतो. पण आसाराम बापू, त्यांचे समर्थक, सपोर्टर्स सोशल मीडियावर खूप कॅम्पेन चालवत होते, की आसारामजींना बदनाम करण्यासाठी फिल्म बनवली जाते. कृपया तुम्ही ती फिल्म बघा. फिल्म बघितल्यावर त्यांची सगळी मतं बदलून जातील, असं मला वाटतं. आणि आता काही दिवसात लोकं म्हणतील, की आजकाल फॅशन आहे, या फिल्मला बॉयकॉट करा. खूप चांगलं आहे. मग जास्त लोकं येतील बघण्यासाठी. इथे आणखी एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये मनोज वाजपेयींवर आरोप आणि प्रत्यारोप पुन्हा एकदा. ज्या लोकांच्या मागे तुम्ही वीट घेऊन लागलेला तो काय किस्सा होता? काही नाही, दारू पिऊन थोडं भांडण झालं होतं, आणखी काय. स्वागत आहे तुमचं आपकी अदालतमध्ये. आज आपले पाहुणे आहेत लोकप्रिय कलाकार, धडाकेबाज अभिनेते मनोज वाजपेयी. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये अभिनेते मनोज वाजपेयी यांच्यावर आरोप आहे की हे खूप रागीट आहेत. तुमची बायको तर म्हणते की जितक्या लोकांना तुम्ही नाराज केलं आहे
त्या हिशोबाने तर मग तुम्ही संपायला पाहिजे होतं. आता मी तुम्हाला मोजून दाखवतो. तुमचे जे मित्र आहेत, अनुराग कश्यप, त्यांनी सत्यामध्ये, शूलमध्ये, कॉनमध्ये तुमच्यासोबत काम केलंय. ते म्हणत होते, की मनोजचा राग बिहारपासून ते महाराष्ट्रापर्यंत, बेतियापासून ते मुंबईपर्यंत सगळ्यांना माहीत आहे आणि ते 11 वर्ष तुमच्याशी बोलले नाहीत. हो. नाही, नाही बोललो नाही त्याचं कारण काहीतरी दुसरं होतं. पण हो, मी मी त्याच्या मागे देखील पळालो होतो. एकदा तो काय ते नाराज झाला होता. तो पुढे-पुढे पळत होता आणि मी त्याच्या मागे-मागे पळत होतो. त्याला मारण्यासाठी. आणि ते एकटेच नाहीयेत. हे जे तिग्मांशू धुलिया आहेत, त्यांच्या मागे तर वीट घेऊन पळाला होतात रस्त्यावर. आता सोडा ते काय सगळं बोलताय? या सगळ्या तरुणपणातल्या चुका आहेत. त्याबद्दल काय बोलायचं आता? खूप आहेत. हंसल मेहता त्यांच्यासोबत तर तुम्ही इतकं काम केलंय. हो. त्यांचं म्हणणं आहे, की अमेरिकेतून फोन करून खूप शिव्या घातल्या होत्या मनोजने. त्यानंतर 5-6 वर्षे तुमच्याशी बोललेच नाहीत. हो, हे खरं आहे. मान्य आहे. मान्य आहे. माफी मागतो मी. अनुभव सिन्हा, हं. फक्त तुम्हाला ₹2000 कमी मिळाले म्हणून तुम्ही त्यांना खूप ऐकवलं, अगदी व्यवस्थितपणे. अच्छा, आता मी अनुभव सिन्हाबद्दल आता जरा मी तुम्हाला खरं काय ते सांगतो. मग तुम्हीच लोकं डिसाईड करा, की हे बरोबर आहे की चुकीचं. अनुभव सिन्हा एक सीरियल करत होते आणि त्यात मेन रोल हे आमचे मित्र विनीत कुमार करत होते आणि मला त्यात माफिया किंगचा राइट हँडचं काम मिळालं होतं आणि तो मुख्याचा रोल होता. ठीक आहे. आता प्रोड्युसर सोबत असं ठरलं होतं, की ₹4000 मला पर एपिसोड मला पर डे मिळतील. तर मी त्यांच्याकडनं माझे पैसे नाही घेतले. 4 एपिसोड शूट झाले. तर किती पैसे झाले सर माझे? ₹16,000 आणि 16,000 कधी? 93 मध्ये. जेव्हा काही खायला सुद्धा पैसे नव्हते. आता काय झालं, की जेव्हा मी पैसे घ्यायला गेलो, तर प्रोड्युसर म्हणाला, की "अरे, मला मूर्ख बनवलं तू." मी विचारलं, "का?" त्याला ते इतके पैसे कसं काय द्यायचे? मी म्हणालो, "का सर? मी तर एवढं काम केलंय." "नाही, मला तर माहीतच नव्हतं, की तुला मुक्याचा रोल दिलाय. तू जर डायलॉगच नाही बोललास, तर 4,000 कसले द्यायचे?" तर मी म्हणालो, "नाही, मुक्याच्या रोलसाठी पण खूप मेहनत घ्यावी लागते. फक्त डायलॉग बोलणं थोडी असतं." तर म्हणाले, "ना, ना, ना, 1,500 देईन मी. कारण तू तर डायलॉग पण नाही बोललास. मुक्याचा रोल केलायस तू." तर त्याने मला पैसेच नाही दिले. आणि मी आता रागाबद्दल बोलू तर तिथे मी बोललो, की "हे तुमचे पैसे तुमच्याकडेच ठेवा. तुम्हाला दान केले मी." ₹16,000 जे होते म्हणजे जो चेक दिला होता, तो ऑफिसमध्ये टाकून त्यांच्या टेबलवर फेकून आलो होतो मी. त्यानंतर अनुभव सिन्हाला फोन केला. तर अनुभव सिन्हा बोलला, की "अरे, तो तर प्रोड्युसर आहे. आता त्यात मी काय करू शकतो?" म्हणून मी रागावलो होतो त्याच्यावर, की "तू स्टँड नाही घेतलास माझ्यासाठी." आता माझा इतका खास मित्र त्याने माझ्यासाठी स्टँड नाही घेतला, म्हणून मी नाराज झालो त्याच्यावर. मग मी बरोबर होतो की चुकीचा सांगा तुम्हीच? पण ज्या लोकांच्या मागे तुम्ही वीट घेऊन लागलेला, तो काय किस्सा होता? काही नाही दारू पिऊन थोडं भांडण झालेलं आणि काय? जेव्हा मनोज बाजपेयी पिऊन घ्यायचे, हो. त्यानंतर कंट्रोल करणं नाही, कठीण नाही असायचं असं का? काही नव्हतं. हं. मी कधीच नाही. मी या बाबतीत म्हणजे जेव्हा जेव्हा मी सोडली तोपर्यंतच मी सांगतोय तुम्हाला. जसं की मी त्याच लोकांबरोबर बसतो, की जे लोक सिगारेट पितात, दारू पितात आणि तर मी त्याच लोकांबरोबर बसतो. कारण मला माहिती आहे, की हे लोकं कधी भांडणार नाहीत एकमेकांमध्ये. नाहीतर मी बसतच नाही. मी तर कोणत्या पार्टीमध्ये देखील जात नाही. रात्री नसरुद्दीन शाहना फोन करून बोललात, "आय लव्ह यू." बघा ना, यात किती प्रेम आहे ते. जेव्हा मी प्यायचं तेव्हाचं बोलतोय. त्यामध्ये नसीर साहेब माझ्यासाठी देवासमान होते. ॲक्टिंगचे देवता होते ते. तर मी त्यांना अ, कोणती फिल्म बघायचो मी त्यांची, तर मी असं हादरून जायचो, की किती शिकायला मिळतं. तर रात्री फोन करायचो नशेमध्येच, आपलं प्रेम दर्शवण्यासाठी. असाच एकदा मी फोन केला त्यांना, कारण की एक सीन केला होता. तर मला मी त्यांच्याकडनं जे शिकलो होतो भरपूर काही आणि ते वापरलं तर माझे डायरेक्टर खुश झाले होते. तर मी त्यांना फोन केला. माझ्या मित्रांसोबत जेव्हा पार्टी करत होतो, तेव्हा मी बोललो, "नसीर भाई, आय लव्ह यू सर." तर ते म्हणाले, "मनोज मिया, किती घेतली आहे तुम्ही?" तर
ज्या मित्रांसोबत तुम्ही पार्टी करता ना, तेच सांगतात, की एक जमाना असा होता. करत होतो रजतजी. आता कुठे? आता मी त्याच जमान्याबद्दल बोलतोय. ते म्हणतात, की ₹40 बाटली घ्यायची. हो. मनोज वाजपेयी पूर्ण प्यायले हां, आणि डान्स केला. हां. आणि हा तोच डान्स आहे, जो नंतर सत्यामध्ये दिसला. मग बघा ना. हा जो भिकू म्हात्रेचा डान्स. हो, भिकू मात्रे पण गँगमधल्या कोणाच्या तरी बहिणीचं लग्न होत होतं. त्यामध्ये नाचत आहे आणि सगळे दारू प्यायले होते आणि सगळे नाचतायत. नाच-गाणं तर असंच होतं ना रस्त्यावर. सामान्य माणसाच्या समारंभात तर असंच डान्स करतात. तिथे थोडी ना कोणी ऋतिक रोशनसारखा डान्स करतं. कोणालाच नाही. जर कोणी खूप जास्त पितो, तर तो असा वाला डान्स करतो, की जगामध्ये मायकेल जॅक्सनने देखील विचार केला नसेल असा डान्स करतो तो. जनतेमधून आणखी काही प्रश्न घेऊया? बोला. तुम्हाला खूप सारे अवॉर्ड्स मिळाले आहेत. जनता तुमच्या अभिनयासाठी वेडी आहे. पण तुम्ही कोणत्या मोठ्या प्रोडक्शन हाऊससोबत काम नाही केलं? काही खास कारण? कारण तर तेच लोकं सांगतील. यश चोप्रांनी तुम्हाला बोलवलेलं वीर जारामध्ये काम केलं होतं हो, तुम्ही. त्यांनी बोलावलं, खूप आदराने बोलावलं, खूप मान दिला आणि मी तर ते म्हणाले, की मला असं वाटतं पिंजर पाहिलं होतं त्यांनी. अडवाणीजी आणि अटलजींनी जेव्हा ही फिल्म पाहिली होती, तेव्हा यश चोप्रा सुद्धा तिथे होते हॉलमध्ये आणि पिंजर पाहिल्यानंतर ते इतके खुश झाले होते मी केलेल्या कामावर. तर त्यांनी सांगितलं, की माझ्याकडे हा रोल आहे आणि मी तुझ्याशिवाय कोणाचा विचार नाही करू शकत. तर तू माझ्या फिल्ममध्ये गेस्ट अपीअरन्स करशील. इतका मोठा सन्मान दिला यश चोप्रांसारख्या महान निर्देशकांनी. मी म्हणालो, "सर, तुम्ही जे बोलाल ते मी करेन." आणि मी त्यात काम देखील केलं आणि माझा अनुभव यशजींसोबत खूपच कमालीचा होता. मी यशजींची जास्त आठवण काढली यासाठी, की एक मी वेगळ्या प्रकारचा ॲक्टर होतो. वेगळ्या प्रकारचे चित्रपट करायचो. पण ज्या प्रकारचा सन्मान त्यांनी पूर्ण शूटिंगमध्ये दिला, त्यांनी खूप चांगलं वक्तव्य केलं होतं रजतजी. ते म्हणाले होते, की "बघ मी म्हणालो होतो, की यशजी पुढे मला तुमच्यासोबत मोठा रोल करायचा आहे." तर ते म्हणाले, की "तू करतो तसे चित्रपट नाही बनवत." तर मी तुला वचन कसं काय देऊ, की तुला मी याच्यापेक्षा मोठा रोल देईन. पण तू जे काही केलंस ते त्याच्यावरच मी खूप खुश आहे, की माझ्या डोक्यात हेच चालू असतं, की मी काय करू, ज्यामुळे तुझी परतफेड करू शकीन. अनुपम खेर हे सांगतात, की आजही इतके चित्रपट केल्यानंतर पण मोठे-मोठे प्रोड्युसर आहेत, प्रोडक्शन हाऊसेस आहेत, त्यांना फोन करत असतात आणि काम मागत असतात. हो, मी पण करतो सर. आणि आता आता ते मी पण त्यांना काम मिळतं, तुम्हाला नाही मिळत. नाही खूपच बघा ना, म्हणजे मला नीरज पांडे भेटला माझ्या आयुष्यात याच कारणामुळे. नीरज पांडेसोबत मी 6 चित्रपट केले, जेव्हा माझा वाईट काळ चालू होता. ही अनुपमजींची जी काही सवय आहे, ती मला देखील लागू करत होतो. आणि याच चक्करमध्ये वेडनेसडे फिल्म आली. तर मी नीरज पांडेजींना फोन केला, की तुम्ही मला काहीतरी काम द्या, माझ्याकडे चांगलं काम नाहीये. आणि मग त्याच्यानंतर त्यांनी मला स्पेशल 26 मध्ये घेतलं. स्पेशल 26 मधला तो रोल सगळ्यांना खूपच जास्त आवडला. त्यामुळे मला खूप सारी कामं मिळाली. स्वतः नीरज पांडेजींनी मला मला 6 वेळा संधी दिली. तर ही सवय खूप चांगली आहे. काम मागायला मला कोणतीही लाज नाही वाटत. आणि आता मी ते थोडं डिरेक्शन्स चेंज केले आहेत. आता मी काम मागायच्या ऐवजी आता जे नवीन टॅलेंटेड डिरेक्टर्स आहेत, आता मी त्यांना इथून-तिथून शोधत असतो, जेणेकरून कोणीतरी चांगला डायरेक्टर भेटेल, जो माझ्याजवळ जे आहे, त्याला आणखी चांगल्या प्रकारे दाखवून देईल. एका नवीन पद्धतीने कहाणी लिहिल, कारण समाज बदलला आहे. आमच्या तर शुभेच्छा आहेत, की तुम्ही यशाच्या उंच शिखरावर जाओ. तुमचं टॅलेंट आणखी उजळून बाहेर येवो. आणखी चांगले डायरेक्टर्स तुमच्यासोबत काम करो. पण माझ्याजवळ अजून आरोप बाकी आहेत. एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये मनोज वाजपेयींवर आरोप आणि प्रत्यारोप पुन्हा एकदा. आमचे विमान उडलं. आम्ही आपापसात गप्पा मारत होतो आणि अचानकपणे आवाज आला. ते विमान हललं आणि इथे इथे मी घाबरलो असं आणि दुसरीकडे पाहिलं तर अनुपमजी उप, उप. स्वागत आहे तुमचं आपकी अदालतमध्ये. आज आपण खटला चालवतोय, प्रश्न विचारतोय मनोज वाजपेयी यांना. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये फिल्म स्टार मनोज वाजपेयी यांच्यावर आरोप आहे की यांना विचित्र छंद आहेत. आता बघा ना, मला माहित पडलं की तुम्हाला बाजारात जाऊन बटाटे, टोमॅटो, भेंडी, कांदे, कोथिंबीर हे खरेदी करायची खूप आवड आहे. नाही मला खूप आवडतं आणि माझी बायको अशी आहे
की ती जेव्हा आम्ही शूटिंगवरनं येत असतो तेव्हा ती सांगते की "अहो ऐका ना, येताना रात्री ते जरा वांगी घेऊन या आणि ते पडवळ घेऊन या आणि मला कोणत्या दुसऱ्या दुकानातून नाही, तर तुम्ही ते 4 बंगल्याचा जो बाजार आहे तर ते तिकडनं येताना तुम्ही तिकडनंच आणायचं." आजकाल भाजीवाले काय करतात, माझ्या खिडकीजवळ येतात आणि "दादा, दादा तुम्ही आतमध्येच बसा. काय-काय हवंय?" मी म्हणतो, "अच्छा 2 किलो बटाटे, 2 किलो टोमॅटो, अ, अर्धा किलो पडवळ हे सगळं द्या." मी म्हणालो, "ठीक आहे, मी बाहेर येतो." "नाही, नाही, नाही, तुम्ही आतमध्येच बसा. बाहेर खूप गर्दी होईल सर. तुम्ही" आजकाल ते गाडीतून बाहेरच नाही पडू देत. पण जर आपल्या आपल्या घरातली कामं एक पुरुष नाही करणार, तर कोण करणार? हो की नाही? तुम्हाला ही देखील आवड आहे, की सकाळी-सकाळी किचनमध्ये जाऊन भांडी घासता? कारण की मला नाही आवडत, की भांडी जी आहेत ती सिंकमध्ये तशीच पडलेली राहतील आणि तिथून मग मला माझ्या बायकोला देखील नाही आवडत. तर मग आम्ही ते मग सगळी सगळं कामं तुमच्याकडूनच नाही, नाही. करून घेते? तर खूप खूप चांगला विषय काढलात. आम्ही काम वाटून घेतली आहेत, की ती जेवण खूप चांगलं बनवते. तर ती जेवण बनवते आणि जे भांडे येतात ते मी धुतो आणि जेवण बनवणं आणि बघा त्यामध्ये त्यामध्ये सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे, की एखाद्या कॅरेक्टरवर काम करतो, दुसऱ्या दिवशीच्या सीनवर काम करतो. तर जे चाललंय त्याचा विचार करतोय. हो ना? कॅरेक्टरही तयार होतंय, सीन पण आठवतोय आणि सोबत भांडी धुतली जात आहेत. तर सगळी कामं आणि एकसाथ घरातलं वातावरण देखील शांत. शांतता देखील आहे. आजकाल एक नवीन छंद तुम्ही जोपासला आहे, पैसे कमवण्याचा. ही नवीन कसं? आवड आहे. कसं सर सांगा? बघा, तुम्ही म्हणालात, की 10 वर्षात 50 चित्रपट करायचे आहेत. 40 हो. दिवसांमध्ये प्रत्येक वेळी नवीन प्रोजेक्ट करीन. आता मला पैसे कमवायचे आहेत. आता तर खूप दिवस झाले उपासमारीचे. बघा, चांगली गोष्ट काय आहे, 40 दिवसांपेक्षा जास्त मला चित्रपटासाठी नाही लागत. बंदा माझी 35 दिवसांमध्ये बनली आहे आणि गुलमोहर माझी 34 दिवसांमध्ये पूर्ण झाली. तर मी बघतो की बाकी लोकांच्या ज्या फिल्म आहेत, ज्या मोठे फिल्म असतील, त्यांना लागत असेल 70 दिवस, 80 दिवस, 100 दिवस, 150 दिवस आणि माझी कहाणीवाली फिल्म असते, कॅरेक्टरवाली असते. लोकांना एक चांगली चांगली फिल्म पाहिजे असते, चांगलं काम पाहिजे. तर कोणी 100 दिवसात ठीक-ठाक पैसे कमवतो. मी 40 दिवसात ठीक-ठाक कमवतो. माझं आयुष्य जातं बघा, त्यामध्ये. तुमच्या चित्रपटातला एक डायलॉग आहे. हो. "अगर पैसा कम हो, तो पेट नहीं भरता. पैसा ज़्यादा हो, तो दिल नहीं भरता." हो. अ, पैसा जास्त तर किती जास्त आहे हे माहीत नाही. त्याची तर काही व्याख्या नाहीये. पण हो, कमीची नक्कीच व्याख्या आहे. कमी जेव्हा होतो, तेव्हा अडचणी खूप येतात. इथे तर सगळे लोकं मिडल क्लासमधलेच बसलेले आहेत. सगळ्यांना माहिती आहे, की जेव्हा जास्त पैसा नसतो, तेव्हा अडचणी येतात. तर पैसा एवढा असला पाहिजे, की तुमचं जीवन ऐशो-आरामात जगता आलं पाहिजे. ज्या हॉटेलमध्ये जाऊन खावंसं वाटेल तिथे खाल्लं पाहिजे आणि ज्या टॅक्सीमध्ये बसावसं वाटेल तिथे बसलं पाहिजे आणि जो आयुष्यात कुठे इलाज करावासा वाटेल तिथे केला पाहिजे. बस झालं. पण एक जमाना होता, जेव्हा तुम्ही मित्रांसाठी मोफत काम करायचा, फ्रीमध्ये चित्रपट करायचा. हो, अगदी बरोबर बोललात तुम्ही. खूप साऱ्या फिल्म मी फ्रीमध्ये केल्या आहेत. खूप साऱ्या फिल्म ते त्यांची नावं घेणं आता योग्य नाही वाटत. झुबेदा, फिजा, मी नाव हां, सांगू? तेच. कारण बजेटच नसायचं त्यावेळी. जसं मी बागी 2 केला होता अहमद खानसाठी. अहमद खान मित्र होता, त्याचा फोन आला, की "तुला ही करायचीच आहे, तुझी मला गरज आहे, तुला मदत करावी लागेल" आणि मी केलं. बागी 2 ने 280 करोड कमावले माझ्या मताने किंवा 250 करोड. टायगर श्रॉफचा तर फायदा झाला, कारण तो हिरो होता. मी त्यात निगेटिव्ह रोलमध्ये होतो. तर मला देखील खूप फायदा झाला. मग मला माझी फिल्म बनवण्यासाठी बाजारातून पैसे मिळाले. तर मी ते मोठ्या फिल्मसुद्धा यासाठी करतो, कारण मला तिथून मग स्ट्रेंथ मिळते. बाजारात आपला भाव वाढतो. त्यामुळे बाजार तुमच्यावर आणि चित्रपटांवर पैसे लावतं. म्हणूनच मी सांगतो, की 40 दिवसांपेक्षा जास्त वेळ नाही लागत. नाही, मी प्रश्न नक्की विचारतोय, आरोप देखील नक्कीच लावतोय. पण माझी शुभेच्छा आहे, माझी इच्छा आहे, की तुम्ही खूप पैसे हो, कमवावे. तुमच्यात इतका कौशल्य आहे, इतकं टॅलेंट आहे. 30 वर्षांमध्ये 100 पेक्षा जास्त फिल्ममध्ये काम केलंय. हो. तर तुम्हाला त्याचे पैसे तर मिळालेच पाहिजे. नक्कीच. अरे, थँक यू. टाळ्या वाजवा. आणखी एका छंदाचा उल्लेख केला जातो, की तुम्हाला डान्स करण्याचा छंद आहे. पण जेव्हापासून ऋतिक रोशनचा डान्स पाहिलाय, तेव्हापासून तोही सोडून दिलाय. हो, बरोबर आहे.
मी डान्स वगैरे करायचो. मिथुन चक्रवर्ती साहेबांचे करायचो. तोपर्यंत आम्ही लोक ते ऋषी कपूरजींना पाहून वाटायचं, की यार ही थोडी मेहनत केली ना, तर इथे आपण पोहोचू शकतो आणि आम्ही त्यांच्या जवळपास देखील पोहोचलो होतो. परंतु अचानक एक दिवस एक नायक येतो, एक हिरो येतो आणि तो थोडा असा काही नाचतो, की त्याच्यानंतर आमची स्वप्न सगळी खाक होऊन जातात. तर असंच काहीतरी माझ्यासोबत झालं, की मला ते पाहिल्यानंतर मला मी स्वतःला तेच सांगितलं, जे रामाधीर सिंगजींनी त्यांच्या मुलाला सांगितलं होतं. तुमसे ना हो पाएगा. पण तुम्हाला तर शाहरुख खानने खूप आधी जेव्हा तुम्ही एकत्र थिएटर करायचात, डान्स शिकवण्याचा प्रयत्न केला होता. तुम्हाला डिस्को घेऊन गेले होते. नाही, ते डान्स शिकवण्यासाठी नव्हतं नेलं. हे सगळे जात होते आणि मागे-मागे मी लटकलो होतो. हं. तर हे सगळे लोक तर साऊथ दिल्लीमध्ये राहणारे लोक होते आणि मी होतो, की हे लोक सगळे चांगलीवाली सिगारेट प्यायचे आणि मी चांगलीवाली बिडी प्यायचो. तर आम्ही एकमेकांना चांगले वाटायचो. तर हे सगळे चालले होते मौर्या. तिथेच होता घुंगरू. घुंगरू म्हणून एक डिस्कोटेक होता तेव्हा. तेव्हा घेऊन गेले. माझ्याकडे तर चप्पल होती. आता तो डिस्कोटेकवाला बोलला, की "अरे यार, या चप्पलवाल्याला आम्ही अलाउड नाही करणार." तर लॉबीमध्ये फिरून-फिरून शाहरुख आणि त्याचे मित्र जे आहेत, कोणाकडून तरी बुटं उधारीत मागत होते, की "बुटं द्या म्हणजे या माणसाला देऊ शकू." आणि एक माणूस असा भेटला देखील ज्याने बुटं उधारीवर दिले सुद्धा. तो माझी चप्पल घालून बाहेर थांबला. काही काम करत होता तिथे. त्याचे बूट उधार घेऊन मी आतमध्ये गेलो होतो. पहिल्यांदाच मी तेव्हा डिस्कोटेक पाहिला होता आणि पाहिलं काळोखात लाईट चमकत होती, लोकं नाचत होते, गात आहेत. अ, तर एका गावातल्या व्यक्तीला पहिल्यांदा डिस्कोटेक पाहण्याची संधी ते शाहरुख आणि त्याच्या मित्रांमुळेच मिळाली होती. तुमचा एक डायलॉग आहे ना सत्यामध्ये, की "मुंबई का किंग कौन?" हो, हो. तर तुम्ही तर त्याचं उत्तर नाही देऊ शकलात. पण जनतेने जेव्हा शाहरुखला पाहिलं तर म्हणाले, हं. की किंग खान. हो. आणि त्यानंतर जनता बोलली काय, जे तुम्ही माझ्या परिचयमध्ये बोलला होतात? ओ-टी-टीबद्दल? तुमच्या फिल्ममधला एक डायलॉग आहे, तुम्हाला आठवत असेल, "बादशाह की गली में आके उसका पता नहीं पूछते." गुलामों के झुके हुए सर खुद ब खुद रास्ता बता देते हैं. बऱ्याचदा असं बघितलंय की तुम्ही फोटो तर खूप काढता, पण जेव्हा सेल्फीची वेळ येते तेव्हा तुम्ही खूप घाबरता. असं का? त्याचं कारण आहे, की एखादा अनोळखी व्यक्ती येऊन अचानकपणे येऊन असा बोलतो, की "सर ते" तर तर मला थोडीशी भीती वाटते आणि ते सगळ्यात जास्त बायकांसोबत सेल्फी घेताना मी तर आधी बघतो, की मागे एखादा माणूस नक्की असला पाहिजे. नाहीतर सांगता येत नाही एखादा आरोप लावायची. मागे कोणीतरी असला पाहिजे, आजूबाजूला दिसला तरी पाहिजे. जेणेकरून असं वाटेल, की ही जी सेल्फी आहे, ही लोकांच्या उपस्थितीत घेतली आहे, एकट्यामध्ये काढलेला नाहीये. तर खूप काळजी घ्यावी लागते आणि त्यात इतकी जास्त जवळीक सुद्धा होते, की मी तेवढा फिजिकल व्यक्ती नाहीये म्हणून थोडासा अनकम्फर्टेबल होतो. म्हणून मी नेहमी म्हणतो, की तुम्ही तुमचा कॅमेरा द्या आणि मग एका माणसाला थांबवतो आणि सांगतो एखादा फोटो काढा. तर मी फोटो तर काढतो, सेल्फी अजिबात नाही काढू शकत मी. कारण एवढी जास्त जवळीकता, शारीरिक जवळीकतेला मी घाबरतो. तर हेच कारण आहे, की कोणत्याही हिरोईनसोबत तुमचं नाव नाही जोडलं गेलं. हो, हो. जोडलं ना. माझी बायको पण एक हिरोईनच आहे. हेच कारण आहे, की तब्बू, कॅटरीना त्या मनोज बाजपेयींच्या पाया पडतात. तब्बूने सत्या फिल्म पाहिली होती आणि भरलेल्या सेटवर येऊन तिने म्हणजे ते तब्बूचा ते म्हणजे अप्रिशिएट करण्यासाठी तिचा तो अंदाज होता तो. माझे दोन्ही पाया पडली ती. आणि कतरीनाने तर संपूर्ण आयुष्य गडबड करून ठेवलं. मीडियासमोर माझ्या ती पाया पडली. जे आजतागायत चालू आहे ते, की कतरीनाने तुमच्या पायांना स्पर्श केला होता. अरे बाबा तिने आदर दाखवला. खास करून तिने राजनीती फिल्म पाहिली होती आणि ती पाहिल्यानंतर मी तेव्हा नव्हतो सगळ्या स्टार कलाकारांबरोबर अँड शी वॉज सो ग्लॅड, सो ओव्हरवेल्म्ड की आम्ही एकत्र काम करत होतो. एकमेकांसोबत कोणतेही सीन नव्हते. तिला इतकं चांगलं वाटलं, की मी तिथे होते, पण कधी वाटलं नाही, की हा माणूस असा परफॉर्मन्स देईल मूव्हीमध्ये. सो शी फील व्हेरी ग्लॅड. ती आपल्यात आपल्यात आपल्या एक ते पण तिला ग्लॅड वाटलं असेल, तुम्हाला कसं हां, वाटलं? थोडी लाज तर वाटली, की इतकी सुंदर जी हिरोईन आहे, ती येऊन पाया पडतेय तुमच्या. तर आधीच तिथे तुम्ही वयस्कर ठरता.
आता अशी कोणती गोष्ट आहे ज्याची तुम्हाला भीती वाटते की हो भीती नाही भीती तर हेच वाटते, की यार हे सगळं जे मिळतंय आणि इतकं प्रेम, इतका सन्मान, तर मी कोणत्याही प्रकारे या जनतेला निराश नाही ना करणार, याचीच भीती वाटते. अजून काही बाकी बाकी माणूस किंवा परिस्थिती नाही मला घाबरवू शकत, नाही कोणी झुकवू शकत. मी ऐकलंय की फ्लाईटमध्ये जेव्हा बसता विमानामध्ये तेव्हा हं. तुम्हाला खूप भीती वाटते. खूप जास्त. एकदा टर्ब्युलन्स असते ना ते विमानामध्ये, तर सहसा मी झोपेच्या गोळ्या घेऊन झोपून जातो, जेव्हा अमेरिकेला वगैरे जातो किंवा लंडनला जातो. समजून घ्या दिल्लीवरून मुंबईला जातो किंवा मुंबईवरून दिल्लीला जातो. तर खूप जसं की मी पावसाळ्याच्या दिवसात सहसा अव्हॉइड करतो, की मी कुठेही जाऊ नये आणि टर्ब्युलन्समध्ये मला खूप भीती वाटते, खूप जास्त भीती वाटते. आता अलीकडेच जेव्हा मी आपल्या विमानात बसलो होतो, तेव्हा पाहिलं की अनुपम खेर साहेब माझ्या शेजारी बसले होते आणि आमचं विमान उडलं. आम्ही आपापसात गप्पा मारत होतो आणि अचानकपणे आवाज आला. ते विमान हललं आणि इथे मी घाबरलो असं आणि दुसरीकडे पाहिलं तर अनुपमजी तर पूर्ण प्रवासात मी माझी भीती विसरलो. मला मला वाटलं की यांना तर माझ्यापेक्षाही जास्त भीती वाटते. तर मी त्यांचा हात पकडून म्हणालो, "सर, रिलॅक्स. सगळं ठीक होऊन जाईल. होऊन जाईल सर. बस झालं. सर 15 मिनिटं, 15 मिनिटं, 15 मिनिटं बस 15 मिनिटं, 15 मिनिट सर." मी त्यांना पूर्ण सायन्स सायन्स समजावत होतो की टर्ब्युलन्स का होतंय. मनोजजी, आम्ही तुमच्यावर प्रत्येक प्रकारचे आरोप लावले आणि तुम्ही हसत-हसत सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलीत. आपण एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर ऐकूया आपकी अदालतमध्ये आजच्या जज सोनल कालरा यांचा निर्णय. स्वागत आहे तुमचं आपकी अदालतमध्ये. आज आपण खटला चालवला सुपरस्टार मनोज वाजपेयींवर. आपण त्यांना विचारलं त्यांच्या हट्टाबद्दल, त्यांच्या रागाबद्दल, त्यांच्या छंदांबद्दल. आता वेळ झाली आपकी अदालतमध्ये आजच्या जज सोनल कालरा यांच्या निर्णयाची. मनोज, तुम्ही खूप इंटेन्स ॲक्टर आहात, हे तर आम्हा सर्वांना माहीतच आहे. पण आज तुमच्या उत्तरांवरून हे कळलं की तुम्ही खूपच हाजीरजवाबी आणि मनोरंजक आहात. मी इथे बसून पाहत होते की इथे डिफरंट एज ग्रुप आणि प्रत्येक वयोगटातली लोकं आहेत. सर्वांच्या चेहऱ्यावर हसू आहे. आज इतकं हसवलंत तुम्ही आम्हा सर्वांना, म्हणून तुम्हाला शिक्षा देणं तर अशक्य आहे ह्यानंतर. पण निर्दोष मुक्त होण्यासाठी एक छोटीशी अट आहे. हो, बोला आम्हाला ना. काय आहे शर्मिलाजींनी सांगा? काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की की गुलमोहरच्या वेळेस तुम्ही त्यांचं एक गाणं गुणगुणायचं, ज्याच्यामुळे त्या खूप इम्प्रेस झाल्या होत्या. त्यांच्या एका जुन्या फिल्मचं गाणं. तर जाता-जाता आम्हाला 1-2 लाईनी गाऊन दाखवाल का? मला निर्दोष मुक्त होण्यासाठी मला 1-2 लाईन गुणगुणाव्या लागतील. जब भी जी चाहे नई दुनिया बसा लेते हैं लोग, एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हैं लोग, एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हैं लोग. नमस्ते.